अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांमुळे परराज्यात फसलेल्या यात्रेकरूंची सुखरूप घरवापसी। अमोल पाटणकर यांच्या सहकार्याने कर्नाटक प्रशासनाने उपलब्ध करून दिली बस। जिल्ह्यातील काही यात्रेकरू तीर्थाटनावरून परतीचा प्रवास करीत असताना बस नादुरुस्त झाल्याने 12 तास अडकलेल्या या प्रवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी यांच्या सहकार्याने कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सुखरूप आपापल्या गावी पोहोचणार आहेत। मानोरा, मंगरुळनाथ, कारंजा, लाड तालुक्यातील ग्रामीण भागासह वाशिम शहरातील नागरिक बालाजी, कन्याकुमारी आणि दक्षिणेकडील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गत महिन्याच्या 24 तारखेला खाजगी आराम बसद्वारे तीर्थाटनाला गेले होते। खापरदरी, सावरगाव, कान्होबा, साळंबी, पिंपरी फॉरेस्ट, पिंपळगाव आदी गावातील तथा मंगरुळनाथ, कारंजा, वाशिम या शहरातील तब्बल 46 तीर्थयात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासादरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव शहरानजीक या यात्रेकरूंची खाजगी आराम बस रात्री 12 वाजता नादुरुस्त झाली होती। खाजगी बस दुरुस्त होण्याची चिन्हे दिसत नसताना सकाळी 11 वाजता यातीलच एक प्रवासी सुधाकर चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल भाऊ पाटणकर यांनी परिस्थितीची माहिती देताच पाटणकर यांनी तातडीने सूत्रे हलविली। कर्नाटक प्रशासनातील स्थानिक शहरातील उपविभागीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तहसीलदार तथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अडकलेल्या प्रवाशांची भेट घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस लागलीच उपलब्ध करून देत वाशिम जिल्ह्यामध्ये या यात्रेकरूंना मार्गस्थ केले। अमोल पाटणकर हे राज्यच नव्हे तर परराज्यात सुद्धा कोणी कुठेही अडचणीत असतील तर त्यांच्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर होईल तेवढी मदत तातडीने करतात, त्याचा प्रत्यय आल्याचे अनुभव खापरदरी, सावरगाव, कान्होबा, साळंबी येथील यात्रेकरूंनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे कथन केले। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।